दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात जोरदार टीका केली आहे, ती आपण पाहूया. मेळावा हा सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख त्यांच्या शिवतीर्थावर होईल. आता तुम्ही इतर मेळाव्यांना सुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही, तर हा तुमचा प्रश्न आहे. पण दसरा मेळावा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि शिवतीर्थावरचा शिवसेनेचा, आधी माननीय बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, या दोन्ही मेळाव्यांकडे देशातल्या जनतेचं कायम लक्ष लागलेलं असतं की या दोन्ही मेळाव्यातून काय भूमिका घेतली जाते. चोर बाजारामध्ये खूप माल विकायला असतो. चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा तिसरा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल राजकारणातला. त्यांना आम्ही काय शिवसेना जनता मानत नाही, करेक्ट. त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली, तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या. शिंद्यांचा जो पक्ष आहे, काय म्हणता पक्ष म्हणता, मी त्याला पक्ष मानत नाही. ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात, तसं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जातील तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होतात. त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा व गुढीपाडवे येतात ते त्यांना साजरे करू द्या. ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील. नाही, पण त्यांचा नेहमी दावा असतो. त्यांच्या दाव्याला कोण विचारतंय? कोण आहे? बाळासाहेबांचे विचार मानणारे, विचारांवर चालणारे. त्यांचा दावा म्हणजे काय असतो? दावा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? दावा म्हणजे काय? कोणता विचार ह्या माणसांकडे आहे, ह्या लोकांकडे? बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना काय माहिती आहे मला सांगा जरा. बाळासाहेब ठाकरेंचा विचार त्यांना खरोखर माहीत असता तर दिल्लीची बूट चाटेगिरी केली नसती ना. दिल्लीची बूट चाटेगिरी केली नसती.